अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, जवळपास 31 ते 32 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि साधारण 2000 कोटींची मदत जाहीर झाली आहे, पण कशा स्वरूपात आणि कधीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल? ज्या पद्धतीने खरं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्याचनुसार खरं तर आतापर्यंत जे काही सर्वे करण्यात आलेले आहेत आणि या सर्वेनुसार जवळपास 32 लाख शेतकऱ्यांचं आहे ते नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी 2000 कोटींपेक्षा जास्त निधी आहे तो देखील वर्ग करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचा शासन निर्णय देखील आहे तो आम्ही जाहीर करतोय असं स्पष्ट संकेत आहेत ते मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्याकडून आहे ते देण्यात आलेले पाहायला मिळतात। जर प्रामुख्याने बघितलं असेल तर खरीप जी पिकं आहे, सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, उडीद असेल, या सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे ते झालेलं आहे आणि यासाठी खरं तर ही मदत आहे ती जाहीर झालेली पाहायला मिळते। बीड जिल्हा आहे त्यामध्ये काय 57 कोटी रुपयाची आहे ती मदत जवळपास जाहीर करणार असल्याचं सांगितलं जातं। तर हिंगोलीसाठी आहे ते 331 कोटींची मदत आहे ती जाहीर होताना पाहायला मिळणार आहे। तर धाराशिव जिल्हा आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मदत आहे ती होताना पाहायला मिळते, कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख शेतकऱ्यांचं आहे ते नुकसान झालेलं आहे आणि यासाठी 190 कोटी रुपयांची तरतूद आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीने खरं तर लातूर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे, कारण अक्षरशः या शेतकऱ्यांची जमीनही खरवडून निघाली आहे। नक्कीच शासनाच्या वतीने आहे ती आजच खरं तर ही मदत आहे ती वर्ग करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे जर शासनाच्या वतीने ही आज मदत वर्ग केल्यानंतर शेतकऱ्यांना 2 ते 3 दिवसामध्ये ही सगळी मदत मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते शेतकऱ्यांचं आहे ते नुकसान झालेलं आहे। काही शेतकऱ्यांचं तर घर सुद्धा आहे ते वाहून गेलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी ही प्रामुख्याने शेतकऱ्यांची मागणी आहे, त्यासाठीच सरकारच्या वतीने हे पाऊल आहे ते उचललेलं पाहायला मिळतं। मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची एक प्रामुख्याने मागणी होती आहे ती म्हणजे ओला दुष्काळ आणि दुसरीकडे कर्जमाफी ही सगळी आहे ती लगेचच्या लगेच देण्यात यावी। त्यामुळे आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात देखील आहे ती चर्चा होत असल्याचं देखील सांगितलं जातं। त्यामुळे या बैठकीमध्ये आणखी काही निर्णय होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। ओला दुष्काळ जाहीर केला जाणार का त्याबद्दल काही माहिती मिळतेय गणेश? नक्कीच आजच्याच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात आहे ती चर्चा होते, कारण की जर शिवसेनेचे मंत्री असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील या भाजपचे हे आमदार असतील, मंत्री असतील, यांची देखील प्रामुख्याने मागणी आहे की मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आहे ते ओला दुष्काळ आहे ती जाहीर होण्यात व्हावं अशी प्रामुख्याने मागणी आहे। कारण की कालच आहे ते सुरेश धस यांनी देखील आहे ही मागणी करण्यात आली होती। तर दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी देखील या अगोदर मागणी करण्यात आली होती की 65 मिलीमीटर पेक्षा जास्त ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी ओला दुष्काळ आहे तो जाहीर करण्यात यावा। प्रताप सरनाईक जे पालकमंत्री आहेत त्यांची देखील प्रामुख्याने हीच मागणी आहे। त्यामुळे सर्वच नेत्यांकडून ही प्रामुख्याने ही मागणी होते, त्यामुळे ओला दुष्काळ देखील आता गणेश, पुढचे जे निर्णय होतील मंत्रिमंडळ बैठकीत ते तुमच्याकडनं अपडेट जाणून घेऊ। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर आत्ताची सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत नुकसानग्रस्तांसाठी जाहीर झालेली आहे। मात्र अजूनही ओला दुष्काळ जाहीर होणार की नाही त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा सुरू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।